एकीकडे शासनाकडून डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर सलग 2 ते 3 दिवस डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। विशेषतः शेतीच्या कामाचा हंगाम सुरू असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंताच वाढत चालली आहे। आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांच्या ट्रॅक्टरमधील डिझेल शेतातच संपल्याने त्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागली। पेट्रोल पंपावर कॅनमधून डिझेल देण्यास मनाई असल्याने त्यांनी अनोखी शक्य लढवत चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंपच गाठला आणि हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे ग्रामीण भागातील डिझेल तुटवड्याची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे। यावेळी शेतकरी विनायकराव टाले यांनी शासनाने गावागावात टँकरद्वारे डिझेल पुरवठा करण्याची मागणी केली। शेतात काम सुरू असताना अचानक डिझेल संपल्यास मोठा आर्थिक फटका बसतो। कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे असे त्यांनी सांगितले। दरम्यान पेट्रोल पंप चालक हमीद कुरेशी यांनी सांगितले की शासनाची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात कॅनमध्ये डिझेल देण्यास आम्ही तयार आहोत। मात्र काही जण साठेबाजी करून काळा बाजार करण्याची शक्यता असल्याने नियमांचं पालन करावे लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पण आज पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर बांधून आणले, याच्या मागचे कारण काय? कॅनमध्ये डिझेल मिळून नाही राहिलं आणि शेतकरी हा समज 20-25 किलोमीटर पंपावर ट्रॅक्टर आणू शकत नाही, म्हणून कॅनमध्ये डिझेल न्यायचं। कॅनमध्ये या शासनाने डिझेल देणं बंद केलं आणि ज्या गाड्या काही बी पेट्रोल पंपाचे जे टँकर होते छोटे ग्रामीण भागात जे पुरवत होते, तर आमचं म्हणणं बुवा त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर गावात एका ठिकाणी लावतो। सोशल मीडियाची सगळी व्यवस्था आहे, किती वाजता टँकर तुमचं पोहोचणार, त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा आरसी बुक करून आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डिझेल देण्याची कृपा करावी। असं जर 25 किलोमीटर आम्हाला नुसतं यायला जायला जितका वेळ लागला तर शेतीचे कामं कधी करायचे, कसे करायचे, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे।